खेडी जाऊयात. प्रधानमंत्रीपदाची शपथ घेत आहेत याचा आनंद सगळ्यात आम्हाला जास्त आहे. आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज प्रतापराव जाधव यांना संधी मिळालेली आहे. एक ज्येष्ठ शिवसैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ता, 4 वेळा खासदारकी, 3 वेळा आमदारकी, मंत्री महाराष्ट्रामध्ये, असं एक बाळासाहेबांचा एक शिवसैनिक, त्याला आज आम्ही संधी दिलेली आहे. आणि मराठवाडा विदर्भामध्ये या संधीचं ते शोधन करतील अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी मंत्रीपद किंवा कुठलंही पद जे असतं, एकतर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जनतेला फायदा झाला पाहिजे आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांना फायदा झाला पाहिजे. मला वाटतं माझी ही अपेक्षा प्रतापराव जाधव नक्की पूर्ण करतील. तुम्ही मेरिटच्या निकषांवरती हा निर्णय घेतला? हा, मी नेहमी मेरिटवरच चालत असतो. कारण कुठेही डावा उजवा मी करत नाही. कारण आपण पाहिलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी देखील माझ्याकडे अनेक लोकांनी मागणी केली होती की त्यांना मंत्री बनवा म्हणून. परंतु श्रीकांत शिंदे यांनी देखील इच्छा व्यक्त केली की मला कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करायला आवडेल. आणि त्यामुळे नक्कीच आणि मेरिट म्हणून मी आपल्याला सांगतो की प्रतापराव जाधव हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि त्यांना आपण संधी दिलेली आहे. आणि सर्व माझे सहकारी खासदार जे आहेत नक्की एकत्र सगळेजण एकजुटीने काम करतील. पक्षाचंही नाव, शिवसेना पक्षाचं नाव नॅशनल लेवलला उज्ज्वल करतील आणि या पदाचं देखील सोनं करतील. सर, सीएमओ ने एक ट्वीट किया है, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा तो काबिल राजा बनेगा. हा, तो सही बात आहे, खरं आहे ते. कारण श्रीकांत शिंदे स्वतःच म्हणाले होते कोल्हापूरला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. म्हणजे असं जो काम करेल, जो कर्तृत्वाने पुढे येईल, त्याच्यावर अन्याय नाही मी करणार. त्यामुळे आता जे काही ज्येष्ठता आहे, मेरिट आहे, हे मेरिट बघून आपण निर्णय घेतलेला आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत, बाळासाहेब जसं सर्वसामान्य कार्यकर्ता, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि तसंच मी देखील माझ्या वाटचालीमध्ये, कारकिर्दीमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम करतोय आणि करत राहीन. तुमच्या या निर्णयामुळे सामान्य शिवसैनिकाचं किती मॉरल वाढेल, किती त्यांना त्याची हिंमत वाढेल की शिंदे साहेबांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा हा शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधलाच एक खासदार मंत्री होतोय याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच होईल, झालेला आहे. आणि एक उदाहरण म्हणून सगळीकडे याला पाहता येईल आपल्याला. सीएम साहेब एक मराठीत प्रश्न आहे की विधानसभा निवडणुका लक्षात घेता खरं तर आणखी एखादं मंत्रीपद मिळालं असतं तर जास्त नाही. बघा, आम्ही एक समान विचारधारेचे पक्ष आहोत. म्हणजे बाळासाहेबांनी ही युती घडवलेली आहे आणि त्यामुळे आमची वैचारिक भूमिका एक आहे, विचारधारा एक आहे. त्यामुळे आम्ही काय मिळालं पाहिजे, काही मिळवण्यासाठी युती केलेली नाही. आम्ही कुठलीही बार्गेनिंग पॉवर कधी याच्यामध्ये आम्ही यूज करणार नाही, वापरणार नाही. कारण शेवटी आजच्या परिस्थितीमध्ये जे सरकार स्थापन होत आहे यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आनंद जो आहे तो मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनतायत याचा आहे. कारण मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ हे नारे देणारे लोक आणि या ठिकाणी मोदी द्वेषाने पछाडलेले लोक सगळे एकत्र आले होते. एकीकडे मोदी द्वेष होता, एकीकडे मोदींच्याबद्दल एक आकस, असूया होती आणि दुसरीकडे मोदीजी विकासाचा अजेंडा घेऊन चालले होते. आणि या देशाला आपण काय देणार अशा प्रकारचा अजेंडा घेऊन
मोदीजी चालले होते, हा फरक होता. आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी ठरवलं की आणि जनता देशातली मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न भंग झालं आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले. याचा आनंद आम्हाला जास्त. सरकार स्थापन होते, मात्र विरोधी पक्ष टीका करते की हे सरकार अल्पकाळ असेल, मध्यावधी निवडणुका लवकर लावतील, लवकरच नितीश कुमार असेल किंवा चंद्रबाबू नायडू असेल हे वेगळी भूमिका घेऊ शकतात, त्यामुळे अल्पकाळातलं सरकार आहे. हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. खरं म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं सरकार जेव्हा स्थापन झालं त्यावेळी असंच म्हणत होते, सरकार पडणार आज, उद्या पडणार, 1 महिन्याने पडणार. सरकार पडलं का? मुख्यमंत्री मी तसाच कायम आहे. नंतर मग परत मुख्यमंत्री बदलणार हे त्यांचं जे काही मनातला जो काही एक द्वेष आहे सरकारच्या बद्दल, मोदीजींच्या बद्दल हा व्यक्त होतोय. पण जेव्हा जेव्हा मोदीजींच्या विरोधामध्ये लोकांनी टीका केली विपक्षांनी, त्यावेळेस जनतेने साथ दिलेली आहे. त्यामुळे सरकार जे आहे मजबूत आहे, अधिक मजबूत होत जाईल. आणि या 5 वर्षात 10 वर्षात जे काम केलं, जे 50-60 वर्षामध्ये काँग्रेसनी केलं नव्हतं, आता मिळालेली 5 वर्षाची, आज मोदीजीने 100 दिवसाचा ऍक्शन प्लॅन तयार केलाय. ताबडतोब या जनतेला, या देशाला काय मिळेल आणि नक्की त्यामध्ये अनेक विकासाची कामं येतील. हा देश पुन्हा विकसित पुढे जाईल आणि देश महासत्तेकडे वाटचाल करेल.